नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक या महत्त्वपूर्ण घटकावर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, समाजसुधारक हा घटक असा एक महत्त्वाचा घटक आहे जो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणजे त्यातील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक घटक पार्ट पहिला या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण दुसरा पार्ट देखील पाहणार आहोत. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण काही समाजसुधारकांची महत्त्वपूर्ण माहिती, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांची वृत्तपत्रे, याचबरोबर त्यांच्याबद्दल परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न इत्यादींची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, पहिले समाजसुधारक आहेत ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. तर बघा, त्यांचा जन्म झाला होता 11 एप्रिल 1827 मध्ये. त्यांचे निधन कधी झाले? 28 नोव्हेंबर 1890 मध्ये. महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेमध्ये झाले होते. माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये. त्यांचे उर्दू शिक्षक कोण होते? तर गफ्फार बेग मुन्शू. हे देखील नाव तुम्ही लक्षात ठेवा. मिस्टर लिजिट साहेब म्हणजे जे ख्रिस्ती धर्मोपदेशक होते, तर यांनी त्यांच्या शिक्षणामध्ये देखील त्यांना मदत केली होती. यानंतर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रेरणास्त्रोत तर थॉमस पेन लिखित राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिजन इत्यादी पुस्तकांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रभाव होता. यानंतर बघा, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मार्टिन ल्युथर किंग यांच्या देखील जीवनचरित्रांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रभाव होता. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओची जी PDF फाईल आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था. तर 3 ऑगस्ट 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा तात्यासाहेब भिडे यांचा वाडा पुण्यामधील बुधवार पेठ येथे सुरू करण्यात आली. भारतातील पहिली मुलींची शाळा 3 ऑगस्ट 1848 मध्ये. त्यानंतर 1951 मध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानापेठ पुणे येथे सुरू केली होती, पण ब्राह्मणांचा विरोध असल्यामुळे ती शाळा बंद पडली. मे 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी वेताळ पेठेमध्ये त्यांनी शाळा सुरू केली. 1855 मध्ये पहिली प्रौढशाळा रात्रशाळेची स्थापना त्यांनी केली. जानेवारी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी आपल्या राहत्या घरामध्ये स्थापना केली होती. जानेवारी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना. त्यानंतर बघा, सत्यशोधक समाजाबद्दल आपण माहिती घेऊया. तर सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी 24 सप्टेंबर 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. तर या समाजाचे अध्यक्ष व कोषाध्यक्ष ते कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. कार्यवाहक कोण होते? नारायणराव गोविंदराव कडलक. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. तर सत्यशोधक समाज स्थापनेमागे उद्देश काय होता? तर बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीमधून मुक्त करणे. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले होते. कधी? 1877 मध्ये. तर हे स्टेटमेंट एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे. सत्यशोधक समाजाचा प्रचार करण्यासाठी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले होते आणि या सत्यशोधक समाजातर्फे अंबालहरी हे वृत्तपत्र चालवले जात होते. नाव तुम्ही लक्षात ठेवा, अंबालहरी. याचबरोबर व्यंकू बाळोजी काळेवार यांनी 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला होता. तर सत्यशोधक समाजाच्या प्रार्थनेसाठी रविवार हा दिवस ठरवण्यात आला होता. कोणता? रविवार. 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूर संस्थानात राजश्री शाहू महाराजांनी देखील सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. शाहू प्रणित सत्यशोधक समाजाची स्थापना. तर याचे अध्यक्ष कोण होते? भास्करराव जाधव. धार्मिक विधीचे प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक शाळा देखील सुरू करण्यात आली होती. कधी? जुलै 1913 मध्ये. तर राजश्री शाहू महाराजांबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. त्यानंतर बघा, महात्मा फुले यांचे ग्रंथसंपदा. तर तृतीय रत्न हे जे पुस्तक आहे तर हे 1885 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिले होते. मराठीतील हे पहिले सामाजिक नाटक व ज्योतिबांचे पहिले पुस्तक होते. त्यानंतर आहे ब्राह्मणांचे कसब 1869. महात्मा फुले यांनी ब्राह्मण लोक शूद्रांची कशी फसवणूक करतात, त्यांना कसे लुटतात याचे वर्णन या पुस्तकामध्ये केले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना कोण लिहिली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा पोवाडा 1869. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित पोवाडा 1869 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिला. तर ग्रँड डफ या लेखाच्या हिस्ट्री ऑफ द मराठा या पुस्तकाचा आधार घेऊन हा पोवाडा महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा.
त्यानंतर आहे अखंडादी काव्यरचना 1869. तर महात्मा फुले यांनी तेव्हा त्यांच्या काव्यात्मक वृत्तलेखनास अखंड असे नाव दिले आहे. कोणते नाव दिले आहे? अखंड. त्यानंतर आहे गुलामगिरी 1873. या पुस्तकामध्ये एकूण किती प्रकरणे आहेत? 16. त्यातील पहिल्या 9 प्रकरणामध्ये ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा इतिहास आहे आणि गुलामगिरी हे पुस्तक कसे आहे? तर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहे. त्यानंतर आहे अस्पृश्यांची कैफियत 1883. या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी आता तरी हे आपले चाळे थांबवा व अस्पृश्यांना वर घ्या असे कोणाला आवाहन केलेले आहे? तर स्पृश्यांना. कोणाला? स्पृश्यांना. त्यानंतरचे पुढचे पुस्तक आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड 1883. ज्योतिबांनी या पुस्तकात शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली, शेतकऱ्यांच्या अवनतीची कारणे त्यांनी यामध्ये सांगितलेली आहेत. तर इशारा हे पुस्तक 1865 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या मतांचे खंडन करण्यासाठी महात्मा फुले यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यानंतर आहे सार्वजनिक सत्यधर्म. तर हा ग्रंथ लिहिताना त्यांना पक्षाघात झाला होता म्हणून 1889 पूर्वीच हा ग्रंथ ज्योतिबांनी डाव्या हाताने लिहिला होता आणि हा ग्रंथ म्हणजे विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असे म्हटले जाते. विश्व कुटुंबाचा जाहीरनामा. यानंतर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रोत्साहनामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या गिरणी कामगारांची बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नावाची भारतातील पहिली मजूर संघटना स्थापन केली. कधी? 1880 मध्ये. त्यानंतर बघा 1869 मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे महत्त्वपूर्ण काम कोणी केले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. 1875 मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागात शेतकऱ्यांसाठी ज्योतिबांनी खतफोडीचे आंदोलन सुरू केले. कोणते? खतफोडीचे. नांगर चालणार नाही व जमीन पिकणार नाही अशा स्वरूपाचे हे आंदोलन म्हणजे खतफोडीचे बंड होते. खतफोडीचे आंदोलन होते. त्यानंतर बघा 1882 मध्ये हंटर कमिशन समोर त्यांनी साक्ष दिली होती. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे की 1882च्या हंटर कमिशन समोर अजून कोणत्या व्यक्तीने साक्ष दिली होती? तर त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तर बघा, भारतातील शिक्षणाचा प्रसार पाहण्यासाठी सरकारने ब्रिटिश विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. या आयोगासमोर महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षणावर जास्तीत जास्त भर देऊन 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीने द्यावे अशी मागणी केली. महात्मा फुले यांनी केलेल्या मागण्या आयोगाने जशाच्या तशा स्वीकारल्या नाहीत म्हणून महात्मा फुले हे समाधानी नव्हते. त्यामुळे 1891 मध्ये त्यांनी प्रकाशित झालेल्या सार्वजनिक सत्यधर्म, त्यांचे जे पुस्तक होते सार्वजनिक सत्यधर्म, तर यामध्ये ज्योतिबांनी हंटर कमिशनवर टीका केली होती. यानंतर बघा प्रश्न देखील पाहूया आपण या ठिकाणी. तर प्रश्न पहिला आहे, पुणे येथे इसवी सन टिंबटिंबमध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. कधी काढली होती? तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे 1848 मध्ये. कधी? तर 1848. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणास ओळखले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती? तर तो आयोग होता कोणता? हंटर आयोग. हंटर आयोग 1882. टिंबटिंब हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. तर कोण होते? कोषाध्यक्ष कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. आणि कार्यवाहक कोण होते? नारायणराव कडलक. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर बघा, महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला होता नाशिकमधील निफाड या ठिकाणी 18 जानेवारी 1842 मध्ये. त्यांचे निधन वयाच्या 59व्या वर्षी झाले 16 जानेवारी 1901 मध्ये. तर बघा 1862 मध्ये विष्णुशास्त्री पंडित यांनी सुरू केलेल्या इंदू प्रकाश साप्ताहिकातून न्यायमूर्ती रानडे यांनी लेखनास सुरुवात केली. हे द्विभाषी साप्ताहिक होते. कोणते? इंदू प्रकाश. यामध्ये रानडे यांनी विधवा विवाहास समर्थन दिले होते. 1865 मध्ये विष्णुशास्त्री पंडित यांच्यासोबत मुंबई येथे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची त्यांनी स्थापना केली. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचे आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी देखील वर्धा येथे 31 डिसेंबर 1893 रोजी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी वर्धा या ठिकाणी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी मुंबई येथे. 1870 मध्ये सार्वजनिक काका यांनी पुण्यात स्थापन केलेल्या सार्वजनिक सभेचे प्रमुख नेतृत्व कोणाकडे आले होते?
न्यायमूर्ती रानडे यांनी स्वीकारले होते. 1875 मध्ये त्यांनी वसंत व्याख्यानमाला भिडेवाडा, बुधवारपेठ, पुणे या ठिकाणी सुरू केली. 1889 मध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची त्यांनी स्थापना केली होती. न्यायमूर्ती रानडे यांचे गुरु कोण होते? तर न्यायमूर्ती तेलंग होते. 1896 मध्ये पुण्यामध्ये ठेबेवाड्यात न्यायमूर्ती रानडे व गोखले यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन सभेची स्थापना करण्यात आली. न्यायमूर्ती रानडे आणि गोखले, गोपाळकृष्ण गोखले यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन सभेची स्थापना करण्यात आली. हे या ठिकाणी महत्वाचे आहे. त्यानंतर बघा, न्यायमूर्ती रानडे यांची ग्रंथसंपदा. तर मराठी सत्तेचा उगम या ग्रंथात मराठ्यांच्या इतिहासाबद्दल पाश्चात्य इतिहासकारांच्या विकृत मतांचे त्यांनी खंडन केले व ग्रँड डफ या इतिहासकारांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील चुका त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर पुढे इझी इन इंडियन इकॉनॉमिक्स 1899, रिलिजन्स ऑफ सोशल रिफॉर्म्स. त्यानंतर आहे द सेंट्रल प्रोव्हिन्स लँड रेव्हेन्यू अँड टेनन्सी बिल. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले काही निबंध. मराठा साम्राज्यातील नाणी व चलन, छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजी राज्य पद्धती या विषयावर तुलनात्मक निबंध, भारतीय अर्थशास्त्र 1871, एकेश्वर निष्ठांची कैफियत, प्रार्थना समाजासाठी त्यांनी हा निबंध लिहिला होता. याचबरोबर देवस्थानांची व्यवस्था, एल्बर्ट बिल, देशी संस्थानाचा कारभार इत्यादी लेख देखील त्यांनी लिहिलेले आहेत. यानंतर बघा, न्यायमूर्ती रानडे यांच्यावर आधारित काही प्रश्न. टिंबटिंब यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? महादेव गोविंद रानडे, ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, टिंबटिंब यांनी 1865 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केले. तर कोणी केले? तर बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित यांनी 1865 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केले. त्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. यांचा जन्म झाला होता टेंबू या ठिकाणी. टेंबू कोठे आहे? कराडमध्ये. जन्म 14 जुलै 1856 मध्ये. त्यांचे मूळ नाव काय होते? गणेशपंत. एका कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले? कराड या ठिकाणी. 1 जानेवारी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. कोठे? पुण्यामध्ये, मोरोबा दादा फडणीस यांच्या वाड्यामध्ये. यानंतर बघा, 4 जानेवारी 1881 केसरी वृत्तपत्राची सुरुवात मराठी भाषेमधून करण्यात आली. तर याचे संपादक कोण होते केसरीचे? गोपाळ गणेश आगरकर. केसरी व मराठा यांची छपाई विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी माधवराव नामजोशी यांच्याकडून विकत घेतलेल्या छापखान्यामधून होत असे. या छापखान्याचे नाव काय होते? आर्यभूषण. 1882 मध्ये स्त्री दास्य विमोचन हा संतती नियमनाचा लेख आगरकरांनी केसरीमधून लिहिला होता. कोणता लेख? स्त्री दास्य विमोचन. 24 ऑक्टोबर 1884 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. या सोसायटीचे सभासद कोण होते? आगरकर, टिळक, नामजोशी, गोखले, वामनराव आपटे, पाटणकर, केळकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोळे इत्यादी. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. 2 जानेवारी 1885 मध्ये पुणे येथील गंधरेवाडा या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली आणि या फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? वामनराव आपटे. 1887 बघा, आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद झाले, कारण आगरकर व टिळक यांच्यामध्ये मतभेद हे सुधारणावादाचा मुद्दा कारणीभूत ठरला होता. टिळकांच्या मते आधी राजकीय सुधारणा हवी आणि आगरकरांच्या मते अधिक सामाजिक सुधारणा हवी. या मुद्द्यावर त्यांच्यात कधीच एकमत झाले नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर आपोआप सामाजिक सुधारणा होतील असे लोकमान्य टिळकांचे मत होते. 15 ऑक्टोबर 1888 रोजी सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वतंत्ररित्या सुरू केले. कधी? 15 ऑक्टोबर 1888 रोजी सुधारक. त्यानंतर बघा, केशवपंत प्रथेबाबत आगरकर व टिळक यांची मते. तर आगरकरांच्या मते विधवा स्त्रीला कुरूप करून तिचे अभिजात स्वातंत्र्य हिरावून घेणे म्हणजे स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणणे होय. म्हणून ही जी केशवपणाची प्रथा आहे तर ही कायद्याने बंद करावी. आणि लोकमान्य टिळक यांच्या मते विधवा स्त्रीला केशवपणाने समाजात शुद्धी प्राप्त होते व कुटुंबात मोकळेपणाने वावरता येते, म्हणून ही प्रथा बंद करू नये. तर बघा, गोपाळ गणेश आगरकर यांची ग्रंथसंपदा. तर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस 1882, शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीत भाषांतर करून
विकार विलसित हे पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले, कधी? 1883 मध्ये. त्यानंतर आहे वाक्यमीमांसा, मराठी व्याकरणावरील पुस्तक. अलंकार मीमांसा 1892. गुलामगिरीचे शस्त्र या पुस्तकात हिंदी लोकांच्या आळशी वृत्तीचा समाचार गोपाळ गणेश आगरकरांनी घेतलेला आहे. त्यानंतर बघा, फुटके नशीब हे त्यांचे आत्मचरित्र आहे. 1892 मध्ये त्यांनी लिहिले. आगरकरांवर हर्बर्ट स्पेन्सर या लेखकाच्या लेखनाचा प्रभाव होता. त्याचबरोबर जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ऑन लायबिलिटी आणि सब्जेक्शन ऑफ वुमन या पुस्तकाचा व विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा देखील त्यांच्यावर प्रभाव होता. इष्ट असेल ते बोलणार व सध्या असेल ते करणार हे ब्रीदवाक्य सुधारक या साप्ताहिकाचे होते. कोणत्या? सुधारक. त्यानंतर बघा, 16 डिसेंबर 1891 संमती वय विधेयक. तर वादे वादे जाये ते तत्वबोध हा संमती वय विधेयकावर सुधारक मधून आगरकरांनी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला. आगरकरांनी संमती वय विधेयकाचे समर्थन केल्यामुळे त्यांच्यावर पुरोगामी विचारसरणीमुळे त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आल्या. त्याचबरोबर बघा, गोपाळ गणेश आगरकर यांचे पुणे या ठिकाणी वयाच्या 39व्या वर्षी दम्याच्या आजाराने निधन झाले. कधी? 17 जून 1895 मध्ये. यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न. टिंबटिंब म्हणाले होते की सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे. तर असे कोण म्हटले होते? तर गोपाळ गणेश आगरकर. ऑप्शन क्रमांक 4. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक लिहिले कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड जवळ टिंबटिंब या गावी झाला. तर कोणत्या गावी? टेंभू या गावी. ऑप्शन क्रमांक 1. टिंबटिंबचा आधार घेऊन गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारणेचा पुरस्कार केला. तर कशाचा आधार घेऊन? बुद्धी प्रामाण्यवाद. ऑप्शन क्रमांक 3. यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म झाला रत्नागिरी जिल्ह्यामधील चिखली या ठिकाणी 23 जुलै 1856 मध्ये. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. मूळ नाव काय होते? केशव. 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे या ठिकाणी त्यांनी केली. त्यांना सहकार्य कोणी केले न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात? गोपाळ गणेश आगरकर याचबरोबर विष्णुशास्त्री चिपळूणकर. 2 जानेवारी 1881 मध्ये लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी इंग्रजी भाषेमध्ये मराठा हे साप्ताहिक सुरू केले. याचे संपादक कोण होते? मराठा साप्ताहिकाचे लोकमान्य टिळक होते. यानंतर बघा, 1882 बर्वे प्रकरण. तर हे महत्वाचे आहे. कोल्हापूर संस्थानाचे दिवाण राव बहादूर बर्वे हे संस्थानाचे वारस चौथे शिवाजी यांचा छळ करत आहेत असे वृत्त केसरीमध्ये आगरकरांनी छापले. म्हणून बर्वेंनी केसरी विरुद्ध अब्रू नुकसानीची फिर्याद कोर्टामध्ये दाखल केली. कोर्टाने लोकमान्य टिळक व आगरकरांना 101 दिवस तुरुंगवास व 100 रुपये दंड अशी शिक्षा केली. या दोघांना मुंबईजवळील डोंगरीच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर बघा, टिळक व आगरकर यांच्या बाजूने कोर्टामध्ये फिरोजशाह मेहता यांनी केस लढवली होती. त्यांना न्यायमूर्ती तेलंग यांचा देखील पाठिंबा होता. दोघे तुरुंगामध्ये असताना केसरी व मराठा या वृत्तपत्राचे काम नामजोशी व आपटे यांच्याकडून सुरळीतपणे चालू होते. या प्रकरणामध्ये टिळक व आगरकरांचा जामीन महात्मा ज्योतिबा फुले यांनी 10,000 रुपये देऊन केला होता. म्हणून 26 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांची सुटका करण्यात आली. 15 जून 1897च्या केसरीच्या अंकात राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असा अग्रलेख लोकमान्य टिळक यांनी लिहिला होता. 1903 मध्ये बघा, द आर्टिक होम इन द वेदास या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हा ग्रंथ लिहिताना टिळकांनी ऋग्वेदातील उषा स्त्रोतांचा आधार घेतला होता. कोणत्या स्त्रोताचा? उषा स्त्रोतांचा. लोकमान्य टिळकांच्या मते आर्यांचे मूळ स्थान काय होते? उत्तर ध्रुव. 1903 मध्ये देशातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी पैसा फंड आंदोलन सुरू केले होते. 1906 मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे सांगितले होते. यातूनच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मवाळ मतवादी आणि जहाल मतवादी असे 2 गट निर्माण झाले. लोकमान्य टिळकांचा चतुर्सूत्री कार्यक्रम जो होता तर त्यामध्ये स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण यांचा समावेश होता. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली आणि याच तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. कोणत्या तुरुंगामध्ये? मंडालेच्या तुरुंगात. 1916 महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी आणि मद्रासमध्ये ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली. होम रूल म्हणजे काय? स्वशासन.
28 एप्रिल 1916 रोजी टिळकांनी बेळगावमध्ये सर्वप्रथम होम रूल लीगची स्थापना केली. होम रूल म्हणजे स्वशासन. लोकमान्य टिळकांवर जॉन स्टुअर्ट मिल व हर्बर्ट स्पेन्सर या राजकीय विचारवंताचा प्रभाव होता. मंडालेच्या तुरुंगात टिळकांसाठी वासुदेव रामचंद्र कुलकर्णी हा स्वयंपाकी ठेवण्यात आला होता. टिळकांचा आवडता विषय कोणता होता? ज्योतिर्गणित. टिळकांचे आवडते ठिकाण सिंहगड. विदर्भाचे टिळक म्हणून श्रीहरी अणे म्हणजेच बापूजी अणेंना ओळखले जाते. त्यानंतर बघा लोकमान्य टिळकांची ग्रंथसंपदा. ओरायन 1893, प्राचीन वेदांचे संशोधन, आर्टिक होम इन द वेदास 1903, गीतारहस्य 1911, त्याचबरोबर टिळक पंचांग पद्धती. टिळकांची वृत्तपत्रे मराठा 1881, केसरी 1881, याचबरोबर हिंदू पेट्रियट. मुंबईमध्ये सरदार भवन येथे लोकमान्य टिळकांचे निधन कधी झाले? 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले होते. कधी? 1 ऑगस्ट 1920 रोजी. यानंतर बघा लोकमान्य टिळकांवर आधारित काही महत्वपूर्ण प्रश्न. लोकमान्य टिळकांनी 4 तत्वे अंगीकारली होती. त्याला काय म्हटले जाते? चतुर्सूत्री. त्यामध्ये खालील कोणती बाब समाविष्ट नव्हती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे सहकार. ऑप्शन क्रमांक 3. जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले? कोणी? लोकमान्य टिळक. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतरचे पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांचा जन्म झाला होता 18 एप्रिल 1858 मध्ये रत्नागिरीमधील शिरोली या ठिकाणी. 1873 मध्ये शिक्षण सुरू असताना राधाबाईंशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळेस कर्वेंचे वय होते 14 वर्ष आणि राधाबाईंचे वय होते 8 वर्ष. 1891 मध्ये पत्नी राधाबाई यांचे वयाच्या 27व्या वर्षी प्रसूती दरम्यान निधन झाले. 13 मार्च 1893 रोजी गोदूबाई उर्फ गोदावरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तर गोदूबाई या पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च 1889 रोजी स्थापन केलेल्या शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. 1 डिसेंबर 1893 ला पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन या संस्थेच्या प्रभावामुळे विधवा विवाहोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कुठे करण्यात आली? तर वर्धा या ठिकाणी करण्यात आली. कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. 14 जून 1896 रोजी पुणे येथील सदाशिव पेठेत अनाथ बालिकाश्रमाची त्यांनी स्थापना केली. अध्यक्ष होते डॉक्टर रामकृष्ण भांडारकर. तर अनाथ बालिकाश्रम स्थापन करण्यामागे उद्देश काय होता? तर विधवा स्त्रियांनी स्वावलंबी बनावे. 4 मार्च 1907 रोजी महिलांच्या विकासासाठी पुण्यातील लकडी पुलाजवळ एका वाड्यामध्ये धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयामध्ये प्रथम किती विद्यार्थिनी शिकत होत्या? तर 6. 6 नोव्हेंबर 1910 रोजी स्त्री समाजाची सेवा करणे व स्त्री समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणे यासाठी निष्काम कर्ममठाची त्यांनी स्थापना केली. कोणत्या? निष्काम कर्ममठ. 3 जून 1916 रोजी हिंगणे कोठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. तर येथे भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. पहिले कुलगुरू कोण होते? प्राचार्य राघू भांडारकर. तर महिला विद्यापीठाची स्थापना करण्यामागे उद्देश काय होता? तर स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्त्रियांना स्वावलंबी व स्वकर्तृत्ववान बनविणे. 1920 मध्ये सर विठ्ठल दास दामोदर ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नातीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ महिला विद्यापीठास 15 लाख रुपये देणगी दिली. म्हणून विद्यापीठास श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी म्हणजेच SNDT असे नाव देण्यात आले. 1936 मध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरू केले. 1 जानेवारी 1944 जातीभेद व अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट प्रथांचे निर्मूलन होण्यासाठी महर्षी कर्वे यांनी समता संघाची स्थापना केली. कधी? 1 जानेवारी 1944 मध्ये. 1928 मध्ये आपला जीवनचरित्र सांगणारा आत्मवृत्त हा ग्रंथ महर्षी कर्वे यांनी लिहिला आणि याचेच इंग्रजीमधील आत्मचरित्र लुकिंग बॅक. महर्षी कर्वे यांचे इंग्रजीमधील आत्मचरित्र ते म्हणजे कोणते? लुकिंग बॅक आणि मराठीमध्ये आत्मवृत्त. तर हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तर बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे निधन कधी झाले? 9 नोव्हेंबर 1962 मध्ये वयाच्या 105व्या वर्षी.
तर बघा महर्षी कर्वे यांना मिळालेले पुरस्कार 1955 मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. 1958 मध्ये भारतरत्न. तर भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? महर्षी कर्वे. 1958 मध्ये मुंबई महानगरपालिकेकडून त्यांना मानपत्र देखील देण्यात आले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आगरकरांपासून स्फूर्ती घेऊन सामाजिक सुधारणा कार्यास सुरुवात केली होती. त्यानंतर बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल विचारलेले प्रश्न. खालीलपैकी कोणती संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली नव्हती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली, कोणत्या समाजसुधारकाने केली? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे टिंबटिंब या संस्थेची स्थापना केली. तर कोणत्या संस्थेची स्थापना केली? महिला विद्यालय. ऑप्शन क्रमांक 2. हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी केली होती. महर्षी कर्वे यांनी टिंबटिंब येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता. ऑप्शन क्रमांक 2 शारदा सदन. इसवी सन 1919 मध्ये सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणता पुरस्कार दिला होता? 1919 मध्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? केसरी हिंद. ऑप्शन क्रमांक 2. यानंतर पुढचे समाजसुधारक महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. 1881 मध्ये गांधीजींचा वयाच्या 12व्या वर्षी कस्तुरबा गांधी यांच्यासोबत विवाह झाला. कोणासोबत? कस्तुरबा. त्यांच्या पत्नीचे नाव काय होते? कस्तुरबा. 1893 मध्ये व्यापारी मित्र दादा अब्दुल्ला यांचे वकीलपत्र घेऊन महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. 1906 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये एशियाटिक रजिस्ट्रेशन ऍक्ट लागू करून तेथील सरकारने 8 वर्षावरील सर्व कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. या कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींनी नाताळ येथे त्यांच्या जीवनातील पहिला सत्याग्रह केला होता. 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी वयाच्या 46व्या वर्षी भारतामध्ये परतले. तर ते दक्षिण आफ्रिकेमध्ये किती वर्ष राहिले होते? तर 21 वर्ष. 1915 भारतातील पहिला सत्याग्रही आश्रम गुजरात या ठिकाणी साबरमती. गुजरातमधील साबरमती या ठिकाणी 25 मे 1915 रोजी स्थापन करण्यात आला. त्यानंतर बघा त्यांचे काही सत्याग्रह. 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह. तर बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील युरोपियन मळेवाले स्थानिक जमीनदाराकडून जमीन ठेक्यावर घेऊन शेतकऱ्यांना कराराद्वारे त्यांच्या जमिनीवर नीळ पिकवण्यासाठी भाग पाडत होते आणि या पद्धतीला काय म्हटले जात होते? 3 कटिया पद्धत. राजकुमार शुक्ला या व्यक्तीने गांधीजींना शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमंत्रण दिले होते. म्हणजे त्यांना आमंत्रित केले होते. गांधीजींनी शेतकऱ्यांची तक्रारी नोंदवून सत्याग्रहास सुरुवात केली. हा गांधीजींचा भारतातील सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग होता. सरकारने शेवटी मळेवाल्यांची तडजोड करून फक्त 25% रक्कम परत करावी अशी सूट या ठिकाणी देण्यात आली. त्यानंतर बघा 1918 मधील अहमदाबाद येथील गिरणी कामगारांचा संप. तर अहमदाबाद येथील गिरणी मालक व कामगार यांच्यामध्ये प्लेगची साथ संपल्यानंतर देखील प्लेग बोनस चालू ठेवण्यावरून वाद चालू होता. गांधीजींच्या मध्यस्थीने त्यांच्यामध्ये करार करण्यात आला, परंतु गिरणी मालक काही दिवसापासून करारातून बाहेर पडले. म्हणून गांधीजींनी कामगारांना संपावर जाण्यास व मजुरीमध्ये 35% वाढ करण्याची मागणी करण्यास सांगितली. गांधीजींनी कामगारांना एकत्र आणण्यासाठी स्वतः उपोषण केले होते. गांधीजींचे हे भारतातील पहिले उपोषण होते. शेवटी गिरणी मालकांनी मागणीनुसार 35% मजुरी या ठिकाणी मजुरी वाढ मान्य केली. पुढचा सत्याग्रह आहे तो म्हणजे खेडा सत्याग्रह 1918. तर या काळामध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. पिकांचे उत्पादन नेहमीच्या उत्पन्नापेक्षा 3 पटीने कमी होते व महसूल संहितेनुसार संपूर्ण सारामापीचा शेतकऱ्यांचा अधिकार होता, परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. यानंतर या सर्व कारणामुळे महात्मा गांधीजींनी शेतसाऱ्याविरुद्ध चळवळ सुरू केली. शेवटी सरकारने आदेश दिला की शेतसारा देणाऱ्यांची ऐपत असलेल्यांकडूनच तो वसूल करण्यात यावा. हा गांधीजींनी भारतात केलेला असहकाराचा पहिला प्रयोग होता. यानंतर बघा असहकार चळवळ
1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार चळवळ सुरू करण्यात आली. 4 ऑगस्ट रोजी ब्रिटिश सरकारकडून मिळालेल्या केसरी हिंद या किताबाचा गांधीजींनी त्याग केला. तर तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न आहे की केसरी हिंद हा किताब ब्रिटिशांनी महात्मा गांधीजींना कोणत्या कारणामुळे दिला होता? तर हा किताब त्यांना दिला होता कधी? 1899 मध्ये, केसरी हिंद. तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की हा किताब केसरी हिंद महात्मा गांधीजींना ब्रिटिशांनी कोणत्या कारणामुळे दिला होता? तर बघा, हा जो किताब आहे केसरी हिंद, तर हा महात्मा गांधीजींनी 4 ऑगस्ट रोजी या किताबाचा त्यांनी त्याग केला. या संदर्भामध्ये त्यांनी यंग इंडियामध्ये देखील लेख लिहिला होता. मदुराई येथे लोकांची गरिबी व दारिद्र्य पाहून गांधीजींनी संपूर्ण आयुष्य फक्त पंचा नेसून काढण्याची या ठिकाणी घोषणा केली होती. त्यानंतर बघा, चौरी चौरा घटना 5 फेब्रुवारी 1922. 5 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी 11 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ मागे घेतली. बेळगाव येथे 1924 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस INC इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी 1924 मध्ये. आणि महात्मा गांधीजी त्यांच्या जीवनात फक्त एकदाच काँग्रेस अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. महात्मा गांधीजींनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर येथील काँग्रेस अधिवेशनात 1 वर्षात स्वराज्य असा नारा देखील दिला होता. 26 जानेवारी 1930 हा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले होते. मोतीलाल नेहरू यांनी तयार केलेल्या नेहरू रिपोर्ट प्रमाणे वसाहतीचे स्वराज्य अशी केलेली मागणी न मिळाल्याने महात्मा गांधीजी यांनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. कधी? 1930 मध्ये. त्यानंतर बघूया दांडी यात्रा. तर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह मोडण्यासाठी दांडी हे गाव निश्चित केले होते. 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून 78 सहकाऱ्यांसह दांडी येथे जाण्यासाठी गांधीजींनी सुरुवात केली. या दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती सहभागी झाल्या होत्या? तर 13 व्यक्ती. साबरमती ते दांडी असे एकूण 241 मैलांचे अंतर कापून गांधीजी व त्यांचे सहकारी 5 एप्रिल 1930 रोजी दांडी या ठिकाणी पोहोचले आणि 6 एप्रिल 1930 ला महात्मा गांधीजींनी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा या ठिकाणी कायदा मोडला. त्यानंतर बघा, पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गांधी आयर्विन करार. तर हा करार 5 मार्च 1931 रोजी दिल्ली या ठिकाणी झाला होता. म्हणून या कराराला काय म्हटले जाते? दिल्ली करार. तर या करारामधील काही मागण्या आणि तरतुदी देखील या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे हिंसेचा दोषारोप नसलेल्या सर्व राजकीय कैद्यांची तत्काळ या ठिकाणी सुटका करणे, याचबरोबर जमाना केलेले सर्व दंड या ठिकाणी माफ करणे, किनारी भागातील लोकांना मीठ तयार करण्याचा अधिकार देणे. याचबरोबर गांधीजींनी काँग्रेसच्या वतीने कोणत्या मागण्या मान्य केल्या? तर सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करणे, दुसऱ्या गोलमेज परिषदेस सहभागी होणे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, पुणे करार 24-25 सप्टेंबर 1932. तर पुणे करारामधील तरतुदी: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करावा व संयुक्त मतदारसंघाचा स्वीकार करावा. तर ही पुणे करारामधील एक तरतूद होती. हरिजनांसाठी 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या. केंद्रामध्ये 18% जागा राखीव ठेवण्यात आल्या. हरिजन हा हिंदू समाजाचा एक अविभाज्य भाग असल्याचे कोणी मान्य केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मान्य केले. या करारावर अस्पृश्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी या ठिकाणी सह्या केल्या होत्या. त्यानंतर बघा, 1932 मध्ये गांधीजींनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली. 1933 मध्ये हरिजन नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. याचबरोबर 1933 मध्ये अस्पृश्यता निवारण्यासाठी गांधीजींनी 21 दिवसांचे उपोषण देखील केले होते. 1934 मध्ये त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम या आश्रमाची स्थापना केली होती. त्यानंतर बघा, वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ. मुंबई येथे झालेल्या काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात काँग्रेसने पुन्हा चळवळीचे नेतृत्व करण्याचे आवाहन गांधीजींना केले. यातूनच वैयक्तिक सत्याग्रह चळवळीला प्रारंभ झाला. त्यानंतर 17 ऑक्टोबर 1940 रोजी विनोबा भावे यांनी वर्धा येथील पवनार आश्रमातून सुरुवात केली वैयक्तिक सत्याग्रह चळवळीला, आणि ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले. तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू.
त्यानंतर बघा 1942ची छोडो भारत चळवळ. 8 ऑगस्ट 1942 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी छोडो भारत ठराव मांडला आणि तो प्रचंड बहुमताने देखील संमत झाला. त्यानंतर गांधीजींनी चले जाव चळवळीची घोषणा केली. यावेळी केलेल्या भाषणात गांधीजींनी करा किंवा मरा असा नारा दिला होता. 9 ऑगस्ट 1942च्या पहाटे गांधीजीसह सर्व प्रमुख नेत्यांना या ठिकाणी अटक करण्यात आली होती. महात्मा गांधीजींचे निधन 30 जानेवारी 1948. दिल्लीतील बिर्ला मंदिरात प्रार्थनेस जात असताना सायंकाळी नथुराम विनायक गोडसे यांनी गांधीजीची हत्या केली. नथुराम गोडसे यांच्यासोबत नारायण आपटे हे देखील त्यांचे सहकारी होते. मृत्यूसमयी गांधीजींनी हे राम हे शब्द उच्चारले होते. साबरमती येथील महात्मा गांधींच्या राहत्या घराला हृदयकुंज असे नाव देण्यात आले आहे. कोणते? हृदयकुंज. हृदयकुंज. महात्मा गांधीजींचे पहिले गुरु म्हणून कोण ओळखले जातात? रामचंद्र रावजीभाई. याचबरोबर त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले. महात्मा गांधीजींनी इंडियन ओपिनियन 1903 मध्ये हे वृत्तपत्र जे आहे तर हे हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि तामिळ या 4 भाषांमधून प्रकाशित केले होते. महात्मा ही पदवी त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी दिली आणि राष्ट्रपिता ही पदवी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून याचबरोबर जागतिक कुष्ठरोग निवारण दिन म्हणून देखील साजरा केला जातो. कृष्णवर्णीय गांधी म्हणून मार्टिन ल्यूथर किंग यांना ओळखले जाते. कृष्णवर्णीय गांधी, मार्टिन ल्यूथर किंग. गांधीजींची समाधी दिल्लीतील राजघाट येथे आहे. त्यांच्या समाधीवर हे राम हे शब्द लिहिलेले आहेत. त्यानंतर महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ 1927 साली प्रकाशित झाले. याचे भाषांतर मराठीमध्ये कोणते? माझे सत्याचे प्रयोग आणि गुजरातीमध्ये महात्मा गांधीजीनो अक्षरदेह. महात्मा गांधीजींची वृत्तपत्रे यंग इंडिया, हरिजन, इंडियन ओपिनियन आणि नवजीवन. त्यानंतरचे पुढचे समाजसुधारक आहेत ते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. त्यांचा जन्म झाला होता कर्नाटकमधील जमखिंडी या ठिकाणी 23 एप्रिल 1873. 1898 मध्ये त्यांनी सातारा येथे प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. त्यानंतर बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन. 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबईत ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस मिशनची त्यांनी स्थापना केली. उद्देश काय होता? अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे व दवाखाने चालवणे, सामाजिक अडचणींचे निराकरण करणे, उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देणे. निराश्रित सेवा सदन स्थापना 21 मे 1907. आर्थिक मदत केली दयाराम गिडुमल यांनी. उद्देश काय होता? निराश्रित सेवा सदनची स्थापना करण्यामागे मुरळी, विधवा, हरिजन स्त्रियांना आदर देणे. 1910 मध्ये जेजुरी, पुणे येथे मुरळी प्रतिबंधक चळवळीची सुरुवात केली. 1918 मध्ये मुंबई परिषदेमध्ये बहुजन समाजाची त्यांनी स्थापना केली. 5 सप्टेंबर 1922 रोजी पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना केली आणि 1924 मध्ये कुटुंब उपासना मंडळीची त्यांनी स्थापना पुणे या ठिकाणी केली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांची ग्रंथसंपदा त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे माझ्या आठवणी व अनुभव भाग 1 व भाग 2. अनटचेबल इंडिया म्हणजेच बहिष्कृत भारत, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न 1933, हिस्ट्री ऑफ परिहास आणि हिंदुस्थानातील उदार धर्म प्रबंध. यानंतर बघा विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर आधारित काही महत्वपूर्ण प्रश्न. देवाने माणसाला निर्माण केले आहे असे खालीलपैकी कोण म्हटले होते? तर ते म्हटले होते विठ्ठल रामजी शिंदे. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न 1905 मध्ये यंग थिस्ट युनियनची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. ऑप्शन क्रमांक 2. यानंतर बघा पुढचे समाजसुधारक आहेत राजश्री शाहू महाराज. त्यांचा जन्म झाला होता 26 जून 1874 मध्ये कोल्हापूरमधील कागल या ठिकाणी. त्यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे. वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे. आईचे नाव राधाबाई, पत्नीचे नाव लक्ष्मीबाई. त्यांचे प्राथमिक शिक्षण बघा श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले या शिक्षकांकडून त्यांना मिळाले. 1885 ते 1989 मध्ये राजकोट येथे राजपुत्रांसाठी असलेल्या महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्यातील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक वयाच्या 20व्या वर्षी करण्यात आला.
त्यावेळी गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी शाहू महाराजांना राज्यकारभाराची सूत्रे बहाल केली. 1922 पर्यंत म्हणजेच 28 वर्ष ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. 1902 मध्ये शाहू महाराजांनी आरक्षणाबाबत करवीर गॅझेट म्हणून एक जाहीरनामा प्रकाशित केला. त्यामध्ये कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण देण्यात येईल असे नमूद केले होते. थोडक्यात 6 जुलै 1902 रोजी मागास जातींना नोकरीत 50% जागा मिळाव्या अशी घोषणा त्यांनी यावेळी केली होती. 1906 मध्ये छत्रपती शाहू स्पिनिंग व व्हिविंग मिलची त्यांनी स्थापना केली आणि 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल सध्या बंद केली आहे. कधी? 2003 मध्ये. 1907 मध्ये शेतीस निश्चित पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोल्हापूरच्या पश्चिमेस 55 किलोमीटर अंतरावर दाजीपूरजवळ भोगावती नदीवर शाहू महाराजांनी एक धरण बांधले. त्यास त्यांनी महाराणी लक्ष्मी तलाव असे नाव दिले. 1908 मध्ये अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क या नावाने वसतिगृह त्यांनी स्थापन केले. 11 जानेवारी 1911 रोजी शाहू प्रणीत सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना कोल्हापूर संस्थानामध्ये केली होती. 1912 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानातील शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रशिक्षण देण्यासाठी किंग एडवर्ड एग्रिकल्चर इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. 1912 मध्ये पाटीलकीचे शिक्षण देणारी पाटील स्कूल शाहू महाराजांनी सुरू केली. गाव पातळीवर शासकीय शिक्षण देणारी शाळा काढणारे शाहू महाराज हे पहिले राजे होते. 1913 इनामात मिळालेल्या जमिनीची फाळणी करू नये असा आदेश शाहू महाराजांनी काढला होता. 1916 मध्ये निपाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. उद्देश होता बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, याचबरोबर बहुजनांना राजकीय हक्क मिळवून देणे. 25 जुलै 1917 रोजी प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा शाहू महाराजांनी केली होती. 1919 अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय समाजाची 13वी परिषद उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे भरली होती. अध्यक्ष होते शाहू महाराज. या परिषदेत कुर्मी क्षत्रिय समाजाच्या वतीने शाहू महाराजांना राजश्री ही पदवी देण्यात आली. हे या ठिकाणी महत्वाचे आहे. 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुकनाईक साप्ताहिक सुरू करण्यासाठी 2500 रुपयांची आर्थिक मदत देखील शाहू महाराजांनी केली होती. 1920 मध्ये दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद कोल्हापूरमधील माणगाव या ठिकाणी भरवण्यात आली होती. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आयोजक होते राजश्री शाहू महाराज. या परिषदेतील भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच पुढे अस्पृश्यांचे व भारताचे नेते असतील, त्यांच्या विचाराने चला असे शाहू महाराज म्हटले होते. त्यांनी बाबासाहेबांना दलित शोषितांचा पुढारी असे म्हटले होते. म्हणून अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांनी दलित शोषितांचा पुढारी म्हणून गौरव केला होता. तर बघा, अशा या थोर राजाचे निधन कधी झाले? 6 मे 1922 रोजी मुंबईतील पन्हाळा लॉज खेतवाडी या बंगल्यामध्ये 48 वर्ष वयाच्या 48व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले. 7 मे 1922 कोल्हापूरमध्ये वैदिक शिक्षण कोल्हापूरमध्ये शिवाजी वैदिक विद्यालयाच्या मराठा विद्यार्थी पुरोहितांकडून राजर्षी शाहू महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना 48 तोफांची शाही सलामी देखील महाराजांना देण्यात आली होती. तर बघा, राजर्षी शाहू महाराजांबद्दल इतर महत्वाची माहिती. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीस हॉटेल टाकून दिले आणि त्या हॉटेलला काय नाव दिले? सत्यशोधक हॉटेल. शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे देशातील पहिले रेस कोर्स स्थापन केले होते. शाहू महाराजांचे राजकवी त्यांचे नाव काय? आप्पाजी धोंडीराम मोरतुळे. 1912 मध्ये कुस्त्यांसाठी खासबाग मैदानाची निर्मिती देखील शाहू महाराजांनी केली होती. राणी व्हिक्टोरियाच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटिश सरकारने शाहू महाराजांना महाराजा ही पदवी दिली. कधी? 1900 मध्ये. ए लॉरेन्स हा रोमन कॅथोलिक जातीचा धिप्पाड पैलवान शाहू महाराजांचा अंगरक्षक होता. राजर्षी शाहू महाराज संस्थानाच्या एकूण महसुलापैकी 6% महसूल शिक्षणावर खर्च करीत असत. शाहू महाराजांचे उजवे हात कोण होते? भास्करराव जाधव यांना ओळखले जाते. राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेली काही वसतिगृहे. सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह 1896 मध्ये त्यांनी सुरू केले.
व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूल मराठा समाजासाठी एप्रिल 1901. दिगंबर जैन बोर्डिंग जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी 1901. मिस क्लार्क हॉस्टेल अस्पृश्यांसाठी फेब्रुवारी 1908 मध्ये. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस सर्व गरिबांसाठी जुलै 1920 मध्ये. शाहू महाराजांनी पुणे, अहमदनगर, नागपूर येथे देखील वसतिगृहे सुरू केली. मिस क्लार्क वसतिगृह हे देशातील अस्पृश्यांसाठी काढलेले पहिले वसतिगृह होते. भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्यजनक म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते. कोल्हापूरला मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणजेच वसतिगृहांचे माहेरघर असे म्हटले जाते. त्यानंतर त्यांच्यावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1911 मध्ये. 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली होती? तर छत्रपती शाहू महाराज यांनी. आणि अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजश्री शाहू महाराजांनी शास्त्री जगत गुरुपीठावर कोणाची नियुक्ती केली होती? सदाशिव पाटील. पुढीलपैकी कोणत्या धर्म सुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता? तर आर्य समाजाचा. ऑप्शन क्रमांक 1.